आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुमचं ते फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली येते रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। बीटमा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायच्या। फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, ह्या जे आपण बीट दिलेत ना जेथून चेंज होतील तेथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। तर इथे आपली पहिली बीट इथे चेंज होते तर सिम्पली इथून चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं। पुढची बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे। लगेच इथे इथून स्प्लिट करूया, इथे चेंज होते अशा प्रकारे। हा जो फोटो असेल शेवटच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर येथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। आणि आपण PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचं पहिली PNG। त्याच्यानंतर दुसरं PNG आपल्याला काय करायचं, जिथून आपला दुसरा फोटो चालू होते तिथे देऊन सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे। आणि ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे, ठीक आहे। तिथून नेल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा तेच PNG इथून ॲड केल्यानंतर इथून म्हणजे हे PNG इथून परफेक्ट बसून जाईल अशा प्रकारे, ठीक आहे। तर मी इथून ना जे आपले फोटो स्प्लिट करायचे राहिले बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल की सर्व फोटो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ट्रेनिंगमध्येच हा इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅश नावाचं। इथून स्लाइड करायची, खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशन्स ऑप्शन खाली 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल 3 पिल व्हिपचा। इथून स्लाइड करायची, याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल डायनामिक सेक 2चा। इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हाच इफेक्ट आपले हे जे इथले फर्स्ट आपण फोटो स्प्लिट केलेत ते सर्वांना हा जो फेड असेल इथून स्लाइड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो आपला फोटो राहील 7 सेकंद आहे तिथला त्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्प्लान नंबर 1चा इथे एक स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्प्लान नंबर 2चा इथे एक स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं अशा प्रकारे। इथे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे आता त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये सेकचा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे जे इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20 स्विच ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथेच यायचे पुन्हा। त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाइड करायचा अशा प्रकारे। तर यामध्ये तुम्ही बघा त्याच्यानंतर सिम्पली इथून स्लाइड करून द्यायचं आहे। तर सिम्पली आपण इथून स्लाइड करून देऊया अशा प्रकारे, ठीक आहे। तर आपल्या ट्रेंडिंगमध्येच आहे हा जो फेड आहे तो इथून स्लाइड करून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याची पेक्षी लेंथ असेल 7 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। येतो तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।